The new part is replication of DNA. The part is replication of DNA, or this is called as a duplication of DNA. चॅप्टर आपलं सुरू आहे मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स. या मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स चॅप्टर मधला हा एक पार्ट आहे, दॅट इज कॉल्ड एज रेप्लिकेशन ऑफ डीएनए. मग रेप्लिकेशन ऑफ डीएनए काय आहे? ऍक्च्युली डीएनएची ही युनिक प्रॉपर्टी आहे की त्या पर्टिक्युलर डीएनएला डबल होता येते, म्हणजे डुप्लिकेट होता येते. म्हणजे या अर्थवरच्या आतापर्यंत माहीत असलेल्या केमिकल सबस्टन्सेसमध्ये हा पर्टिक्युलर डीएनए एक असा केमिकल सबस्टन्स आहे की ज्याला स्वतःहून डबल होता येते. And that particular process it is called as a duplication, or that is called as a replication. मग define कसं करता येईल? The process of formation of two DNA or two double stranded DNA from one DNA or one double stranded DNA. The process it is called as a replication. The process is called as a duplication. आता या डेफिनेशन मध्ये काय म्हटलेलं आहे की दोन डीएनए तयार होणे किंवा दोन डबल स्टँडर्ड डीएनए तयार होणे एका डीएनए पासून, एका डबल स्टँडर्ड डीएनए पासून, प्रोसेसला काय म्हणतात? That is called as duplication or replication. So how this particular replication it is defined? The process of formation of two double stranded DNA or two DNA from one double stranded DNA or one DNA, it is called as duplication. It is also called as a replication. Now why this particular process it is called as a replication? In this particular process the formed two DNAs are the exact copies of each other. The formed two DNAs are, new DNAs are the exact copies, the mirror copies of each other, and the copies are called as the replicas. Hence this particular process it is called as a replication. का बरं याला आपण रेप्लिकेशनला म्हणजे डुप्लिकेशनला रेप्लिकेशन म्हटलं? कारण नवीन जे तयार झालेले डबल स्टँडर्ड दोन डीएनए आहे ते एकमेकांची कॉपी तर आहेच, पण ते दोनही डीएनए पॅरेंटल डीएनएची पण कॉपी आहे, एक्झॅक्ट कॉपी आहे. The exact copy it is called as duplicate copy. Exact copy it is called as a replica. That's why this particular process of duplication of DNA it is called as a replication. The process of this particular replication or duplication for the first time it was given by Watson and Crick in 1953. ही प्रोसेस सगळ्यात पहिल्यांदा कोणी दिली, डिस्कवर कोणी केली? तर वॅटसन आणि क्रिक या दोघांनी केली. केव्हा? 1953 मध्ये. बट द प्रोसेस ऑफ दिस पर्टिक्युलर रेप्लिकेशन और डुप्लिकेशन इट इज कन्फर्म्ड बाय अनदर टू सायंटिस्ट. दे वेर द मेझेल्सन अँड स्टॉल. की या पर्टिक्युलर डीएनए रेप्लिकेशन किंवा डुप्लिकेशनची प्रोसेस डिस्कवर करणारे कोण आहे? तर वॅटसन अँड क्रिक. पण ही प्रोसेस होते अशी हे कन्फर्म करणारे परत दोन सायंटिस्ट, कोण कोण? मेझेल्सन अँड स्टॉल. मग आता ही प्रोसेस होते कुठे आणि केव्हा? The process of this particular duplication or replication takes place in S phase, म्हणजे synthetic phase of the interphase during cell cycle. ड्युरिंग सेल सायकल, त्याला आपण सेल डिव्हिजन म्हणतो. किंवा सेल डिवाइड होत असताना त्या पर्टिक्युलर डिव्हिजन मधल्या वेगवेगळ्या फेजेस पैकी जी पहिली फेज आहे, जी लॉंगेस्ट फेज आहे, त्या लॉंगेस्ट फेजला म्हणतो आपण इंटरफेज. त्या इंटरफेज मध्ये पहिल्यांदा G1 फेज असणार, मग S फेज असणार, मग G2 फेज असणार. त्याच्यापैकी S फेज मध्ये सेल सायकलच्या सेल डिव्हिजनच्या इंटरफेज मधल्या S फेज मध्ये ही पर्टिक्युलर प्रोसेस होते की ज्या पर्टिक्युलर प्रोसेस मध्ये डीएनए तिथे डबल होतो. So the process of this particular duplication or replication takes place in synthetic phase of interphase of cell cycle. सिंथेटिक फेज ऑफ इंटरफेज ऑफ सेल सायकल. तर या पर्टिक्युलर प्रोसेसला आपल्याला ऑब्झर्व करायचं आहे. ऍक्च्युली दिस पर्टिक्युलर रेप्लिकेशन, द प्रोसेस ऑफ रेप्लिकेशन ऑर द डुप्लिकेशन इट इज सेम फॉर यूकॅरियोट्स अँड इट इज सेम फॉर प्रोकॅरियोट्स. म्हणजेच काय की ही जी डुप्लिकेशन रेप्लिकेशनची प्रोसेस आहे ही प्रोकॅरियोटमध्ये पण तशीच होते जशी यूकॅरियोट्समध्ये होते. डिफरन्स इज इन यूकॅरियोट्स द डीएनए इज लिनियर. यूकॅरियोट्स म्हणजे प्लांट्स आणि ॲनिमल्स मध्ये हा पर्टिक्युलर डीएनए कसा असतो? लिनियर असतो. त्याचे दोन एंड्स कसे असतात? फ्री असतात. म्हणून एका डायरेक्शननी फॉर एक्झाम्पल रेप्लिकेशन स्टार्ट झालं तर ते त्याच डायरेक्शननी प्रोग्रेस होत राहते. दॅट्स वाय इन यूकॅरियोट्स like plants and animals this particular process of replication or duplication it is unidirectional. It is unidirectional. पण हे जर प्रोकॅरियोट असेल म्हणजे बॅक्टेरिया असेल, सायनोबॅक्टेरिया असेल, तर इन बॅक्टेरिया अँड सायनोबॅक्टेरिया बिंग दिस पर्टिक्युलर डीएनए इट इज अ डबल स्टँडर्ड अँड सर्क्युलर.
Being this particular DNA, it is a double stranded and circular. की त्या बॅक्टेरिया सायनोबॅक्टेरियामध्ये हा पर्टिक्युलर डीएनए सर्क्युलर असल्यामुळे त्या पर्टिक्युलर डीएनएचे दोन एंड्स फ्री नसतात आणि दोन एंड्स फ्री नसतात त्याच्यामुळे काय होते की हा पर्टिक्युलर सर्क्युलर डीएनए एक कुठला तरी पॉईंट डिसाईड करतो आणि डिसाईड केलेल्या पॉईंटच्या या डायरेक्शनला आणि या डायरेक्शनला दोन्ही डायरेक्शनला रेप्लिकेशन सुरू राहते. दॅट्स वाय इन प्रोकॅरियोट्स, for example bacteria cyanobacteria, this particular kind of replication or duplication, it is bidirectional, and during replication that particular circular DNA in prokaryotes it looks like an eye or the Greek letter theta. That's why this particular replication or duplication in prokaryotes, it is called as eye replication or it is called as a theta replication. म्हणजे काय की युकॅरियोट्स आणि प्रोकॅरियोट्स मध्ये प्रोसेस त्या डुप्लिकेशन रेप्लिकेशनची सारखीच आहे, फक्त युकॅरियोट मध्ये डीएनए लिनियर आहे तर प्रोकॅरियोट मध्ये डीएनए सर्क्युलर आहे. म्हणून युकॅरियोट मध्ये डीएनए रेप्लिकेशन हे युनिडायरेक्शनल आहे तर प्रोकॅरियोट्स मध्ये डीएनएचं रेप्लिकेशन हे बायडायरेक्शनल आहे. तर ही प्रोसेस आता आपल्याला डिस्कस करायची आहे, स्टडी करायची आहे की ही प्रोसेस खरोखर कुठे होते. तर ऍक्च्युअली दिस पर्टिक्युलर प्रोसेस ऑफ रेप्लिकेशन or duplication in eukaryotes, it takes place in nucleoplasm of the nucleus, takes place in the nucleoplasm of the nucleus. म्हणजे हा पर्टिक्युलर सेल आहे, या पर्टिक्युलर सेल मधला हा न्यूक्लियस आहे, या पर्टिक्युलर न्यूक्लियस मध्ये हा न्यूक्लिओप्लाझम आहे आणि या न्यूक्लिओप्लाझम मध्ये हा जर डीएनए प्रेझेंट असेल तर या डीएनएचं रेप्लिकेशन या सेल मधल्या न्यूक्लियस मधल्या न्यूक्लिओप्लाझम मध्ये होईल. So the process of this particular replication takes place in the nucleoplasm or the nucleoplasm of the nucleus, and the process of this particular replication it require various requirements. काय requirements लागेल? सगळ्यात पहिल्यांदा ज्या डीएनए ला रेप्लिकेट करायचा आहे तो डीएनए लागेल एक. त्याच्यानंतर की या पर्टिक्युलर प्रोसेसला एन्झाईम्स लागतात. एन्झाईम्स कोणते कोणते लागतात तर हेलिकेज एन्झाईम लागतो, त्याच्यानंतर एंडोन्यूक्लिएज एन्झाईम लागतो, त्याच्यानंतर पॉलिमरेज एन्झाईम लागतो आणि लिगेज एन्झाईम लागतो. म्हणजे किती एन्झाईम्स इम्पॉर्टंट आहे? चार. कुठले कुठले? डीएनए अनवाइंडिंग प्रोटीन त्याला म्हणतो आपण हेलिकेज, दुसरा आहे एंडोन्यूक्लियस, तिसरा आहे पॉलिमरेज, त्याच्यानंतर चौथा आहे लिगेज. त्याच्यानंतर तिसरी रिक्वायरमेंट आहे, ही सेकंड जी रिक्वायरमेंट आहे ही एन्झाईम्स. थर्ड जी रिक्वायरमेंट आहे ती न्यूक्लिओटाइड्स. मग न्यूक्लिओटाइड म्हणजे काय? ॲडेनाईनचा न्यूक्लिओटाइड, दॅट इज कॉल्ड ॲज एडीपी, न्यूक्लिओटाइड ऑफ द ॲडेनाईन. नंतर टीडीपी, सीडीपी आणि जीडीपी असे न्यूक्लिओटाइड्स लागेल. 4 types of nucleotides are required in number of copies. They are the ADP, TDP, GDP and CDP. Nucleotide of the adenine, nucleotide of the thymine, nucleotide of the cytosine and nucleotide of the guanine. And सगळ्यात इम्पॉर्टंट चौथा एक रिक्वायरमेंट लागतो, दॅट इज कॉल्ड ॲज द थ्रेड ऑफ स्मॉल थ्रेड ऑफ RNA, दॅट इज कॉल्ड ॲज RNA प्रायमर, that is called as the RNA primer. So these are the important essential requirements for the process of this particular duplication or replication. The various requirements are: number one, DNA, which is to be taken into consideration during this particular process, that is called as the replication. The second requirement is enzymes. The various enzymes which are required for this particular process are helicase, endonuclease, polymerase, ligase. The third requirement is various number of nucleotides. The nucleotides are ADP, TDP, GDP and CDP. And the fourth requirement is RNA primer, the small thread which attract the appropriate nucleotides during the process. That particular thing it is called as RNA primer. So these are the various different requirements regarding or related with this particular process, that is called as a duplication. आता आपण काय करू की या पर्टिक्युलर डीएनए ला डुप्लिकेट होताना पाहू, म्हणजे प्रोसेस कशी रन होते. मग आता हा पर्टिक्युलर एक डीएनए, या पर्टिक्युलर डीएनए ला इथून इथपर्यंत जर पाहिलं तर त्याला दोन स्ट्रँड्स आहे, म्हणजे डीएनए कसा आहे? डबल स्ट्रँडेड डीएनए आहे. हा पर्टिक्युलर डीएनए जो डबल स्ट्रँडेड डीएनए आहे हा पूर्ण एकाच वेळेस कधी रेप्लिकेट होणार नाही. म्हणून हा पर्टिक्युलर डीएनए फॉर एक्झाम्पल इथून एवढा जर रेप्लिकेट करायचा असेल, एवढा पार्ट, तर हा पर्टिक्युलर डीएनए सगळ्यात पहिल्यांदा जिथपर्यंत रेप्लिकेशन करायचं आहे तिथपर्यंतचा पॉइंट डिटरमाइन करतो. That particular point it is called as the point of origin.
So in the beginning, this particular DNA, it determines the point up to where replication takes place. That particular point, it is called as the point of origin. That is called as point of origin. पण रेप्लिकेशन सुरू व्हायच्या पहिल्यांदा म्हणजे रेप्लिकेशनच्या आधी हा डीएनए ट्विस्टेड असतो आणि ट्विस्टेड स्टेटमध्ये डीएनए कधीच रेप्लिकेट होत नाही. म्हणून in the first or in the beginning, this particular DNA, it determines the point it is called as the point of origin. Once this particular DNA, it determines the point of origin, then in the nucleoplasm there is presence of an enzyme. That particular enzyme, it is called as a helicase, that act over this particular DNA up to point of origin. The enzyme, it is called as a helicase. The property of this particular helicase enzyme is that this particular helicase enzyme, it is nothing but it is a DNA unwinding protein. DNA unwinding protein. मी आताच काय सांगितलं की हा पर्टिक्युलर डीएनए ट्विस्टेड स्टेट मध्ये असताना रेप्लिकेट होत नाही, म्हणजे या पर्टिक्युलर डीएनएला आपल्याला अनवाइंड म्हणजे अनट्विस्ट करावं लागेल. म्हणून या न्यूक्लिओप्लाझम मध्ये जो हा एन्झाईम आहे, कोणता एन्झाईम, हेलिकेज, त्याची प्रॉपर्टी काय आहे, डीएनए अनवाइंडिंग करणे. म्हणून in the first step, when this particular DNA, it determines the point up to where replication takes place, that particular point of origin is decided. Then in the nucleoplasm there is presence of enzyme that is called as helicase. It acts over this particular double stranded DNA up to point of origin. पूर्ण DNA ला नाही, फक्त point of origin पर्यंत. Act over this particular DNA up to point of origin so that this particular DNA, it get unwind. म्हणजे त्या हेलिकेज एन्झाईममुळे हा पर्टिक्युलर डीएनए जो ट्विस्टेड स्टेटला होता, तो पर्टिक्युलर डीएनए आता या पुढच्या स्टेपमध्ये तुम्हाला दिसेल की हा पर्टिक्युलर डीएनए आता अनवाइंड झालेला आहे. सो अनवाइंडिंग ऑफ दिस पर्टिक्युलर डीएनए टेक्स प्लेस विथ द हेल्प ऑफ दॅट पर्टिक्युलर एन्झाईम. दॅट एन्झाईम, इट इज कॉल्ड ॲज अ हेलिकेज. पण या हेलिकेज एन्झाईमनी या पर्टिक्युलर डीएनएला पॉइंट ऑफ ओरिजिन पर्यंत फक्त अनवाइंड केलं. हायड्रोजन बॉन्ड्स तसेच्या तसे इंटॅक्ट आहे. म्हणजे इथे एवढा जो पार्ट आहे, जो आपण आता इथे अनवाइंड केलेला पाहतोय, हा अनवाइंड केलेला पार्ट आहे फक्त. हायड्रोजन बॉन्ड्स इथे जे नायट्रोजिनस बेसिस मधले आहेत, ते हायड्रोजन बॉन्ड्स ब्रेक झालेले नाही. सपोज फॉर एक्झाम्पल इथे ए असेल, इथे टी असेल तर मध्ये 2 हायड्रोजन बॉन्ड्स आहे. इथे जी असेल, इथे सी असेल तर मध्ये 3 हायड्रोजन बॉन्ड्स आहे. तर ते हायड्रोजन बॉन्ड्स तसेच्या तसे राहिलेले आहे. नाउ इन द नेक्स्ट स्टेप, in the nucleoplasm of the nucleus, there is presence of another enzyme that is called as endonuclease. This particular endonuclease, now it act over this particular untwisted DNA up to point of origin so that the hydrogen bonds between the nitrogenous bases get broken. So that the hydrogen bonds between the nitrogenous bases get broken, so that this particular 2 strands of this particular DNA up to point of origin get separated from each other. The separated strands, now they are called as the templates. The separated strands, they are now called as the templates, and now this particular DNA up to point of origin, if it is observed, it looks like a fork. That particular fork, it is formed during replication or duplication. That's why this particular fork, it is called as a replication fork. That is called as replication fork. मी आता काय म्हटलं की इथे हायड्रोजन बॉन्ड्स इंटॅक्ट होते, ते हायड्रोजन बॉन्ड्स ब्रेक करायचे. म्हणून या न्यूक्लिओप्लाझम मध्ये दुसरा एक एन्झाईम आहे, दॅट इज कॉल्ड एज एंडोन्यूक्लियस. तो एंडोन्यूक्लियस एन्झाईम इथे असलेले हायड्रोजन बॉन्ड्स असेल तर तो ब्रेक करतो. ब्रेक केल्यामुळे दोन्ही स्ट्रँड जर असेल तर पॉइंट ऑफ ओरिजिन पर्यंत काय होतात, सेपरेट होतात. आणि या सेपरेट झालेल्या स्ट्रँड्सला म्हणतात टेम्पलेट, किंवा या पर्टिक्युलर टेम्पलेटवर नवीन 2 स्ट्रँड्स बनणार आहे, म्हणून या दोन्ही स्ट्रँड्सला म्हणतात ओल्ड स्ट्रँड्स. पण आता हा पर्टिक्युलर डीएनए आपला ओरिजिनल डीएनए सारखा दिसत नाही, तो आता एका फोर्क सारखा दिसतो. That's why this particular fork which is formed during this particular replication, it is called as a replication fork. It is now called as replication fork. आता याच्या पुढे काय होईल, ही पूर्ण प्रोसेस या न्यूक्लियसच्या न्यूक्लिओप्लाझम मध्ये सुरू आहे. आता या 2 टेम्पलेट पैकी एका टेम्पलेटचा एंड हा 5' आहे आणि दुसऱ्या टेम्पलेटचा एंड हा 3' आहे. हे इम्पॉर्टंट आहे. काय की when these particular templates are separated from each other in the nucleoplasm of the nucleus, in the nucleoplasm of the nucleus, small thread of RNA is there, and that particular small thread of RNA,
which is called as a RNA primer get bind with the 3' end of the template. Get bind with the 3' end of the template. म्हणजे टेम्पलेटचा हा एंड कोणता तर 3' आणि तो जर RNA प्रायमर असेल तर त्याचा या साइडचा एंड 5' आणि त्या साइडचा एंड 3'. म्हणजे हा RNA प्रायमर जो RNAचा छोटासा थ्रेड आहे तो या पर्टिक्युलर 5' एंडला कधीच अटॅच होणार नाही. तो कोणत्या कंपल्सरी टेम्पलेटच्या एंडला अटॅच होईल 3'. So this particular RNA primer get attached with the 3' end of the template, and the function of this particular RNA primer, it starts now. The function of this particular RNA primer is that this particular RNA primer attract the appropriate nucleotides from the nucleoplasm. आता या न्यूक्लिओप्लाझम मध्ये मगाशी आपण सांगितल्याप्रमाणे 4 टाइपचे न्यूक्लिओटाइड्स खूप सारे आहेत. म्हणून the function of this particular RNA primer is to attract the appropriate nucleotides. Attract the appropriate nucleotides and move from 3' end to the 5' end of the template. म्हणजे काय करेल हा RNA प्रायमर की हा RNA प्रायमर सपोज फॉर एक्झाम्पल या 3' एंडला इथे जर A म्हणजे ॲडेनाइन असणारा न्यूक्लिओटाइड असेल तर तो RNA प्रायमर इथे T म्हणजे थायमिन असणारा न्यूक्लिओटाइड अट्रॅक्ट करेल, पुढे जाईल. मग आता तो त्याला जर T असणारा न्यूक्लिओटाइड जर मिळाला तर इनडायरेक्टली तो A असणारा न्यूक्लिओटाइड अट्रॅक्ट करेल. So in this way, this particular RNA primer, it move from 3' end to the 5' end of the template, or 5' end to the 3' end of the own region or own way. म्हणजे त्या RNA प्रायमरला स्वतःला मूव्ह व्हायचं असेल तर स्वतः तो कसा मूव्ह होईल 5' 3'. पण त्याला जर DNA टेम्पलेटवर मूव्ह व्हायचं असेल तर तो कसा मूव्ह होईल 3' to 5'. So the function of this particular RNA primer is to attract the appropriate nucleotides from the nucleoplasm. म्हणजे RNA प्रायमर फक्त न्यूक्लिओटाइड्स काय करेल अट्रॅक्ट करून देईल. न्यूक्लिओटाइड्स काय करेल अट्रॅक्ट करून देईल. म्हणजे इनडायरेक्टली हा 3' एंड टू 5' एंड होईल या टेम्पलेटवर. पुन्हा अजून त्याला इथे जर 3' एंड मिळालेला असेल तर पुन्हा अजून तो 3' एंड टू 5' एंड मूव्ह होईल आणि निघून जाईल तो त्या प्रोसेसमधून. म्हणजे काय होईल की या टेम्पलेटवर एक नवीन स्ट्रँड तयार झालं, या टेम्पलेटवर एक नवीन स्ट्रँड तयार झालं. हे जे स्ट्रँड नवीन तयार होणार असेल ते कसं राहील आता 5' 3'. आणि हे पण स्ट्रँड तयार होत असेल तर हे पण कसं राहील आता 5' 3'. So in this way, the function of this particular RNA primer is to attract the appropriate nucleotides on the old strands. They are called as the template. In the same nucleoplasm, the another enzyme is there that is called as the polymerase. मग RNA प्रायमर जसं जसं न्यूक्लिओटाइड्स अट्रॅक्ट करत जाईल तसं त्या RNA प्रायमरच्या मागे हा एन्झाइम येईल that is called as endonuclease, and the function of this particular endonuclease enzyme is to form hydrogen bonds between the nitrogenous bases. म्हणजे RNA प्रायमर पुढे पुढे जात राहील, न्यूक्लिओटाइड्स तो अट्रॅक्ट करत राहील, पण त्याच्या मागे जो पॉलिमरेज एन्झाइम त्या न्यूक्लिओप्लाझम मधून इथे आता वर्क करेल त्या पॉलिमरेज एन्झाइमचं फंक्शन आहे की तो 2 हायड्रोजन बॉन्ड AT मध्ये आणि 3 हायड्रोजन बॉन्ड्स GC मध्ये फॉर्म करत करत समोर जाईल. सो इन दिस वे there is formation of one new strand on the template. There is formation of another new strand on the another template. So thus at this stage, if this particular diagram is observed, there is formation of 2 double stranded DNA. म्हणजे एक डबल स्ट्रँडेड DNA आपल्याकडे होता, 2 डबल स्ट्रँडेड DNA आपल्याला मिळत आहे. 2 डबल स्ट्रँडेड जर ऑब्झर्व DNA केलेले असेल तर हे आयडेंटिकल असतात because both these particular DNAs are identical as well as they are very similar to that of the parental DNA. They are the exact copies of each other. The process it is called as the replication. The process it is called as the duplication. The process it is called as duplication. पण पुढे काय ऑब्झर्वेशन आहे? On the first template there is formation of a continuous strand. On the first template there is formation of a continuous new strand. This particular strand it is called as the leading strand. This is called as leading strand. हा 3' एंड आहे म्हणजे हा फर्स्ट टेम्पलेट आहे. याच्यावर जे कंटिन्युअस नवीन स्ट्रँड तयार झालं याला काय म्हणतात लीडिंग स्ट्रँड. बट ऑन द सेकंड टेम्पलेट हा फर्स्ट टेम्पलेट आहे, हा सेकंड टेम्पलेट आहे. 3' एंड बाहेर जर असेल म्हणजे फ्री असेल तर तो फर्स्ट टेम्पलेट. But on the second template there is formation of another new strand, but that new strand it is formed in the form of fragments, and these particular fragments
were discovered by Okazaki. That's why these particular fragments are called as Okazaki fragments. These are called as Okazaki fragments. मी काय म्हटलं की ह्या पर्टिक्युलर डीएनए ला दोन स्ट्रँड सेपरेट करून मिळाल्यानंतर यांना काय म्हणतो आपण ओल्ड स्ट्रँड्स किंवा त्यांना काय म्हणतो आपण टेम्पलेट्स. तर त्या टेम्पलेट पैकी एका टेम्पलेटचा एंड जर 3' एंड असेल तर हा फर्स्ट टेम्पलेट, दुसऱ्या टेम्पलेटचा एंड हा फ्री एंड जर 5' असेल तर हा सेकंड टेम्पलेट. तर पहिल्या टेम्पलेटवर जे कंटिन्युअस स्ट्रँड तयार होईल त्याला काय म्हणतो आपण लीडिंग स्ट्रँड. ते लीडिंग म्हणजे कंटिन्युअसच तयार होते. पण जे सेकंड टेम्पलेट आहे त्याच्यावर जे सेकंड स्ट्रँड न्यू तयार होत आहे त्या पर्टिक्युलर न्यू स्ट्रँड मध्ये फ्रॅगमेंट्स दिसतात. त्या फ्रॅगमेंट्सला डिस्कवर कोणी केलं तर ओकाझाकी नावाच्या सायंटिस्टनी. दॅट्स वाय दिस पर्टिक्युलर फ्रॅगमेंट्स आर कॉल्ड एज ओकाझाकी फ्रॅगमेंट्स. अँड these particular Okazaki fragments, which are fragments in nature, later they join with the help of enzyme. That particular enzyme it is called as ligase. That is called as ligase. म्हणजे पहा हेलिकेज एन्झाईमनी या डीएनएला अनवाइंड केलं. एंडोन्यूक्लियस एन्झाईमनी इथले हायड्रोजन बॉन्ड्स ब्रेक केले. पॉलिमरेज एन्झाईमनी हायड्रोजन बॉन्ड्स फॉर्म केले. तर लिगेज एन्झाईमनी ओकाझाकी फ्रॅगमेंट्स तयार केले, नवीन फॉर्म केले. सो इन दिस वे देर इज फॉर्मेशन ऑफ two double stranded DNA from one double stranded DNA. The process it is called as a replication. The process it is called as a duplication. So finally there is formation of two double stranded DNA. Both these particular double stranded DNA are exact copies of each other. Observe करा, इथे पण TA आहे, इथे पण TA आहे, इथे AT आहे, इथे पण AT आहे, इथे GC आहे, इथे पण GC आहे, इथे CG आहे, इथे पण CG आहे. म्हणजे हे दोन्ही स्ट्रँड एकमेकांच्या मिरर कॉपीज आहे, exact copies. That's why this particular process of replication or duplication it is called as replication. But the thing which is to be observed here is that in newly formed two DNAs, या पर्टिक्युलर डायग्राम मध्ये जर तुम्ही पाहिलं की हे जे दोन नवीन तयार झालेले स्ट्रँड्स आहेत आणि हे पूर्ण दोन डबल स्टँडर्ड डीएनएज आहे, या दोन डबल स्टँडर्ड डीएनएजला ऑब्झर्व केलं तर या नवीन तयार झालेल्या डीएनए मध्ये एक स्ट्रँड ओल्ड आहे आणि एक स्ट्रँड न्यू आहे. सो इन न्यूली फॉर्म्ड डीएनए वन ओल्ड स्ट्रँड इज कन्झर्व्ड ऑफ द पॅरेंटल डीएनए. In newly formed double stranded DNA, one old strand, एक strand, दोन पैकी एक strand, one old strand is conserved of the parental DNA. The another strand is formed as new. That's why of the two strands in newly formed DNA, half of the strand is conserved of the parental DNA. That's why this particular method of replication it is called as a semi-conservative method of replication. It is called as semi-conservative method of replication. मी काय म्हटलं, या मेथडला सेमी कन्झर्वेटिव्ह मेथड ऑफ रेप्लिकेशन का म्हणतात? एका डबल स्टँडर्ड डीएनए पासून दोन डबल स्टँडर्ड डीएनए तयार झाले, ठीक आहे. नवीन तयार झालेला हा जर डबल स्टँडर्ड डीएनए आपण जर कन्सिडर केला तर या डबल स्टँडर्ड डीएनए मध्ये एक स्ट्रँड ओल्ड आहे जो पॅरेंटल आहे आणि दुसरा स्ट्रँड जर असेल तर तो एकदम न्यू आहे. म्हणजे पॅरेंटल डीएनएच्या स्ट्रँड्स पैकी इथे किती कन्झर्व झाला? दोन पैकी एक, म्हणून त्याला काय म्हणतो आपण सेमी. काय झाला? कन्झर्व. दॅट्स दिस पर्टिक्युलर मेथड ऑफ रेप्लिकेशन इट इज कॉल्ड एज अ सेमी कन्झर्वेटिव्ह मेथड ऑफ रेप्लिकेशन. It is called as semi-conservative method of replication. So finally, thus the one double-stranded DNA, it forms the two double-stranded DNA. The formed two DNAs are the exact copies, are the duplicate copies of this particular parental DNA, as well as this particular two copies are the exact replicas of each other. This particular process it is called as a duplication, or this particular process it is called as a replication. But the whole process of this particular replication or duplication, again later it is confirmed by two scientists, Mendelssohn and Stahl. ही प्रोसेस आहे, डुप्लिकेशन आहे, रेप्लिकेशन आहे, ठीक आहे, ही सेमी कन्झर्वेटिव्ह आहे, हे पण ठीक आहे. पण ही सेमी कन्झर्वेटिव्ह आहे की नाही हे कन्फर्म करणारे दोन सायंटिस्ट कोण कोण? एक मेझेल्सन आहे आणि दुसरा स्टॉल आहे. या दोघांनी काय केलं? एक एक्सपेरिमेंट रन केला. दॅट एक्सपेरिमेंट इट इज कॉल्ड ॲज मेझेल्सन अँड स्टॉल्स एक्सपेरिमेंट.
त्यांनी काय केलं, एक एक्सपेरिमेंटल मटेरियल घेतलं, बॅक्टेरियम. द नेम ऑफ द बॅक्टेरियम इट इज कॉल्ड एज ई कोलाय, दॅट इज कॉल्ड एज इस्केरिकिया कोलाय. दुसरं एक्सपेरिमेंटल मटेरियल घेतलं, न्यूट्रिएंट मीडियम, न्यूट्रिएंट मीडियम. तिसरं एक्सपेरिमेंटल मटेरियल घेतलं, नायट्रोजन. नायट्रोजनचे दोन आयसोटोप्स, एक हेवी आणि दुसरा लाईट. N15 जर असेल तर हेवी आणि N14 जर असेल तर लाईट. मग त्यांनी एक्सपेरिमेंटमध्ये काय केलं, सगळ्यात पहिल्यांदा तो पर्टिक्युलर ई कोलाय बॅक्टेरियम घेतला. त्या ई कोलाय बॅक्टेरियम मधला जो डीएनए आहे त्या पर्टिक्युलर डीएनएला म्हणजे ई कोलाय बॅक्टेरियमला एका मीडियम मध्ये ग्रो केलं की त्या पर्टिक्युलर मीडियम मध्ये नायट्रोजन 15 असेल. एक ई कोलाय बॅक्टेरियम घेतला, या ई कोलाय बॅक्टेरियमला कल्चर मीडियम मध्ये घेतलं, त्या कल्चर मीडियम मध्ये नायट्रोजन ऍड केला, पण तो नायट्रोजन कोणता ऍड केला, N15 म्हणजे हेवी नायट्रोजन ऍड केला. त्याच्यानंतर ई कोलाय बॅक्टेरियमला रिप्रोड्यूस होऊ दिलं. काही जनरेशन नंतर त्या ई कोलाय बॅक्टेरियमला ऑब्झर्व केलं की त्या ई कोलाय बॅक्टेरियम मधला डीएनए कसा आहे. ऑब्झर्वेशन असं आलं की both the strands of that particular DNA of this E. coli bacterium are labeled with nitrogen 15, labeled with nitrogen 15 and nitrogen 15. म्हणजे हा ई कोलाय बॅक्टेरियम असेल आणि या ई कोलाय बॅक्टेरियम मधला हा डीएनए असेल तर दोनही स्ट्रँड्स वरचा जो पर्टिक्युलर स्ट्रँड्स मधला जो नायट्रोजन आहे तो काय कशाने लेबल झाला, N15 नायट्रोजन 15. का लेबल झाला, कारण तो मीडियम मधला नायट्रोजन आहे. त्यांनी त्याच्या पुढे काय केलं की हा पर्टिक्युलर बॅक्टेरियम आता दुसऱ्या कल्चर मीडियम मध्ये घेतला आणि त्या दुसऱ्या कल्चर मीडियम मध्ये दुसरा नायट्रोजन यूज केला, लाईट नायट्रोजन यूज केला, दॅट इज नायट्रोजन 14. आणि या पर्टिक्युलर ई कोलाय बॅक्टेरियमला रिप्रोड्यूस होऊ दिलं. ऑब्झर्वेशन काय आलं की नवीन तयार झालेल्या दोन ई कोलाय बॅक्टेरियम मधल्या डीएनए पैकी, नवीन तयार झालेल्या ई कोलाय बॅक्टेरियम मधल्या डीएनए पैकी एक स्ट्रँड राहिला N15 म्हणजे ओल्ड आणि दुसरा जो स्ट्रँड नवीन तयार झाला तो राहिला, तो आला N14 म्हणजे मीडियम मधला नायट्रोजन 14. म्हणजे इथे काय प्रूव्ह झालं की या ओरिजिनल डीएनए मध्ये दोनही स्ट्रँड्सवर नायट्रोजन N15 आहे, पण याच्यापासून नवीन तयार झालेल्या डीएनए मध्ये एक स्ट्रँड N15 आहे, एक स्ट्रँड N14 आहे. म्हणजे एक स्ट्रँड ओल्ड आहे, एक स्ट्रँड न्यू आहे. दॅट्स दिस पर्टिक्युलर मेथड ऑफ रेप्लिकेशन इट इज कॉल्ड एज सेमी कन्झर्वेटिव्ह मेथड ऑफ रेप्लिकेशन. हे झालं फर्स्ट जनरेशन. सेकंड जनरेशन मध्ये बॅक्टेरिया जर असेल तर त्याच मीडियम मध्ये राहू दिले, म्हणजे मीडियम मध्ये काय आहे, नायट्रोजन 14. आणि त्या पर्टिक्युलर बॅक्टेरियनला पुन्हा अजून मल्टिप्लाय होऊ दिलं. ऑब्झर्वेशन सेकंड जनरेशन मध्ये काय की नवीन तयार झालेल्या डीएनए मध्ये एक स्ट्रँड ओल्ड, एक स्ट्रँड न्यू. इथे जर पाहिलेलं असेल तर हे स्ट्रँड इथे आलेलं आहे म्हणजे हे ओल्ड, हे न्यू. या डीएनए मध्ये जर पाहिलेलं जर असेल तर केअरफुली की हे स्ट्रँड जर असेल तर काय आहे, ओल्ड, तर हे स्ट्रँड काय आहे, न्यू. या डीएनए मध्ये पाहिलेलं असेल तर हे स्ट्रँड काय आहे, ओल्ड, तर हे काय आहे, न्यू. म्हणजे फ्रॉम second generation again the same observation is there that in newly formed DNA the one strand old is conserved and another strand is formed as new. That's why this particular method of replication it is called as a semi conservative method of replication. So the confirmation of this particular process of replication which is semi conservative it was given by Mendelssohn and Stahl. For this Mendelssohn and Stahl used the experimental material, the bacterium it is called as E. coli, cultured this particular E. coli bacterium in culture medium containing nitrogen 15 for several generations. After several generations they observed that the bacterium with DNA it is labeled with nitrogen 15. Both those strands they are labeled with nitrogen 15. Later they transferred this particular bacterium which is labeled with nitrogen 15 to the another culture medium containing nitrogen 14 and observed that the newly formed DNA show one strand old, the another strand is new. So half of the two strands म्हणजे one strand is conserved as old, the half of the strand is formed as new. That's why this particular method of replication it is called as a semi conservative method of replication. So this is the part that is called as the replication of DNA. So what is finally the replication of DNA? The process of formation of two DNAs or two double stranded DNAs from one double stranded DNA it is called as DNA replication or DNA duplication. This is the unique property of this particular part that is called as DNA.